लग्नाच्या पहिल्या रात्री अंधारात माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत. माझा नवरा म्हणाला, आमच्याकडे लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोने एकमेकाचा चेहरा पाहिला तर ते वाईट शगुन मानले जाते. मी पण लाजेमुळे काहीच बोलू शकले नाही. त्याने रात्रभर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तो बेडवर नव्हता. थोडाच वेळ झाला होता की माझा नवरा खोलीत आला आणि म्हणाला, माफ कर, रात्री माझ्या मित्राचा अपघात झाला होता. मी रात्रभर तिथेच होतो म्हणून तुझ्याजवळ येऊ शकलो नाही. हे ऐकून मला धक्काच बसला. जर माझा नवरा त्याच्या मित्रासोबत होता तर मग रात्री माझ्यासोबत कोण होता? माझे नाव आरती आहे. मी माझं आयुष्य आनंदी घालवणारी मुलगी होते. मी एका मोठ्या कुटुंबात वाढले होते. पण माझ्यासाठी येणारा काळ किती वाईट असेल आणि मला कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागेल हे मला माहीत नव्हते. आयुष्यभर मौज मस्तीत जीवन जगत वाढलेल्या मला लग्नानंतर या समस्येतून जावे लागणार आहे हे मला माहीतच नव्हते. जर मला आधी माहीत असते तर मी कधीच लग्न केले नसते. नेहमी आईवडिलांच्या पायाशी बसून जगले असते. पण मुलींना नेहमी बापाच्या घरी बसवलं जात नाही, लग्न करून तिच्या घरी पाठवलं जातं. याचाही विचार केला जात नाही की पुढच्या घरात तिला कशी वागणूक मिळेल. माझ्या डोळ्यात खूप स्वप्ने होती. मी माझ्या नवऱ्याला पाहिलं तर नव्हतं, परंतु सगळ्यांकडून त्याचं कौतुकच ऐकलं होतं. सगळ्यांनी सांगितले की आमची जोडी ही चंद्र सूर्याची जोडी आहे आणि माझा नवरा खूप चांगला माणूस आहे. हे ऐकून मला खूप आनंद व्हायचा, कारण मी माझ्या सासू व नंदांना भेटले होते. ते खूप छान होते. माझ्या नशिबावर सर्वजण खुश होते आणि म्हणत होते की मला खूप चांगला नवरा आणि खूप चांगले कुटुंब मिळाले आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजून आनंदी होत होते. मी माझ्या नवऱ्याच्या घरी आले. लग्नाचे फंक्शन आटोपल्यावर माझ्या मैत्रिणींनी मला वरच्या खोलीत बसवले. ते मला सतत चिडवत होते. मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते, पण माझी प्रतीक्षा मला अस्वस्थ करत होती. मला सतत असं वाटत होतं की माझा नवरा काही येणार नाही, कारण बराच वेळ झाला होता तो येतच नव्हता. आणि मला झोप लागेल की काय असे वाटत होते, कारण झोपेने माझा ताबा घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या कार्यक्रमांमुळे मी थकले होते. आता जड लेहंगा आणि जड दागिन्यांमुळेही मला अस्वस्थ वाटत होते. हे जड दागिने काढावे असे मला वाटत होते आणि हे कपडेही बदलावे, कारण मला माझ्या पतीचे येण्याचे चिन्ह काही दिसत नव्हते. माझे मन घाबरत होते. नशिबाने मला घेरले होते. क्षणभर मनात एक विचार आला की माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही, त्याला दुसरी मुलगी आवडत असेल. म्हणूनच तो आत्तापर्यंत माझ्याकडे आला नाही. नाहीतर लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोकडे धावतच आला असता. मनात विचित्र विचित्र विचार येत होते. मी खूप घाबरले होते. नक्कीच काहीतरी गडबड आहे असे मला वाटत होते, नाहीतर माझे पती आत्तापर्यंत खोलीत आले असते. तेवढ्यातच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. माझ्या हृदयाची धडधड खूप वेगात झाली होती. मी डोक्यावर पदर घेतला होता. मी अजून माझा चेहरा वर केला नव्हता की अचानक संपूर्ण खोलीत अंधार पसरला आणि मी अचानक माझ्या डोक्यावरचा पदर उचलला. माझ्या पतीच्या आगमनाने मी आनंदी होते. अचानक अंधार पडल्यामुळे मी घाबरले आणि मी विचारू लागले, कोण आहे आणि कोणी लाईट बंद केली आहे? तर माझे पती म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुझा नवरा आहे. हे ऐकून मी हसू लागले. माझ्या हृदयाची धडधड वाढतच होती. पण तरीही मी त्याला विचारले, तुम्ही दिवे का बंद केलेत? मला अंधाराची भीती वाटते. तेव्हा माझे पती म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. यावेळी कुणाचीही काळजी करण्याची गरज नाही. खरे तर आमच्या घरात लग्नाच्या पहिल्या रात्री वधूवराने एकमेकांचे तोंड पाहिल्यावर अशुभ शगुन असतो. हे कदाचित माझ्या घरच्यांनी तुला सांगितले नसेल. मग मी पण नाही म्हणून मान हलवली. मी म्हणाले, नाही, मला तुमच्या कुटुंबियांनी याबद्दल काहीही सांगितलेले नाही. ही एक विचित्र विधी आहे. तेव्हा माझे पती म्हणाले की मी या विधींवर खूप विश्वास ठेवतो. माझा खूप विश्वास आहे आणि हो, या गोष्टी खऱ्या असतात. माझा नवरा माझ्या खूप जवळ आला आणि मला त्याच्याशी जास्त वाद घालायचा नव्हता, कारण आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मला माझ्या पतीला नाराज करायचे नव्हते. पण माझ्या मनात हा विचार नक्कीच आला होता की मी इतक्या महागड्या पार्लरमधून तयार होऊन आले होते आणि सर्वांनी माझी खूप प्रशंसा केली होती आणि माझ्या नवऱ्याने लाईट बंद केली आणि माझ्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिले सुद्धा नाही. तरीही तो हाताने स्पर्श करून माझा चेहरा पाहत होता आणि माझी प्रशंसा करत होता. परंतु माझे हृदय विजले होते. मला माझ्या पतीने प्रकाशात माझ्या रूपाला पाहून माझी स्तुती करावी,
पण माझ्या पतीच्या भावनांची तीव्रता पाहून मीही विरघळले आणि सर्व गोष्टी विसरले. कारण एक विचित्र हँगओव्हर होता जो माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनला होता आणि पतीच्या प्रेमापुढे असहाय्य होऊन मी सर्व काही विसरून गेली. त्या क्षणी मला क्षणभरही कळले असते की हा माणूस कोण आहे, तर मी त्याच्या बाजूने कधीच सरसावले नसते. आम्ही दोघे रात्रभर एकमेकांमध्ये गुंतलो होतो. मी आनंदी होते. ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम रात्र होती. ती एक सुंदर रात्र होती, पण तो फक्त माझा भ्रम होता. मला माहीत नव्हते की माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्रच एक वाईट रात्र होणार होती. पहाटे पहाटे माझे डोळे उघडले तेव्हा मला माझा नवरा बेडवर दिसला नाही. मला तो रूममध्ये कुठेच सापडला नाही, पण त्याचा सुगंध माझ्या शरीरातून येत होता. मी लगेच वॉशरूममध्ये जाऊन आंघोळ केली. मी माझ्या नवऱ्याचा विचार करतच होते की तेवढ्यातच रूमचा दरवाजा उघडला आणि माझा नवरा आत आला. आणि त्यांना दिवसा उजेडात पाहून मला लाज वाटली, कारण मला रात्रीचे दृश्य आठवत होते. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि माझे डोळे जमिनीकडे झुकले होते. माझ्या चेहऱ्यावर लाजेचे हसू उमटले होते. पण आत येताच माझ्या नवऱ्याने असे काही सांगितले की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि माझ्या खोलीचे छप्पर माझ्या डोक्यावर कोसळल्यासारखे मला वाटले. मी तिथे पूर्णपणे ताठ उभी होते. मी काहीच बोलू शकले नाही. कदाचित तो धक्का एवढा मोठा होता की माझे ओठ हलू शकत नव्हते. माझ्या पतीने आत येताच मला त्याच्यात सामील केले आणि म्हणाला, मी रात्रभर तुझ्याकडे येऊ शकलो नाही. मला माफ कर. आणि तू माझी वाट पाहत झोपलीस, कारण माझ्या मित्राचा मोठा अपघात झाला होता आणि तो मित्र माझा सर्वात जवळचा मित्र होता, म्हणून मला त्याच्याकडे जावं लागले. माझी संपूर्ण रात्र तिथे रुग्णालयातच गेली. आता माझ्या मित्राची तब्येत थोडी सुधारली आहे, म्हणून मी घरी आलो. कोणताही पती त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला एकटे सोडत नाही, जोपर्यंत मोठी मजबुरी नसेल. आणि माझा सर्वात चांगला व जवळचा मित्र मृत्यूच्या मार्गावर होता, म्हणून मला त्याच्याकडे जावे लागले. अन्यथा मी तुला एकटे सोडले नसते. मला आशा आहे की तू माझी असहाय्यता समजून घेशील. मला माफ कर. आपल्या लग्नाची पहिलीच रात्र होती आणि मी तुला वाट पाहत बसायला लावले आणि तुझी निराशा केली. पण आता मी तुला निराश होऊ देणार नाही आणि तक्रार करण्याची संधीही देणार नाही. तो माझ्याकडे हताशपणे पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र नशा होती. पण त्याचे बोलणे ऐकून मी दगडासारखी झाले होते. मला काहीच समजत नव्हते. तो नेमका काय बोलत होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो रात्रभर घरी आला नव्हता. मग रात्री माझ्या खोलीत कोण आला होता? मग ती व्यक्ती कोण होती जिच्यासोबत मी लग्नाची रात्र घालवली होती? माझे रूपांतर दगडाच्या पुतळ्यात झालेले पाहून माझे पती माझ्याजवळ आले आणि म्हणाले, मला माहीत आहे की तू माझ्यावर रागावले आहेस, पण मी तुला पटवून देईल. मी त्याला काहीच उत्तर दिले नाही, कारण माझ्या आत एक वेगळेच युद्ध चालू होते. रात्रीचे दृश्य मला साप चावल्यासारखे वाटत होते. जे दृश्य काही काळापूर्वी मला खूप सुंदर वाटत होते, जे मी आयुष्यभर विसरणार नव्हते, ते आता अचानक माझ्यासाठी खूप भयानक झाले होते. माझ्या अंगातून येणारा सुगंध आता दुर्गंधीमध्ये बदलला होता. मला कोणी स्पर्श केला आणि माझा गैरफायदा घेतला होता, मला काहीच कळत नव्हते. आता माझा नवरा माझ्या जवळ आला होता. तो माझ्याकडे त्याचा पती होण्याचा हक्क मागत होता. पण माझे मन एका गोष्टीवर अडकले होते. मी माझ्या नवऱ्याला काहीच सांगू शकत नव्हते, ना मी त्याला काही विचारू शकत होते. आणि या घरात मी पूर्ण अनोळखी होते. माझ्यासोबत लग्नाची रात्र साजरी करणारा माणूस कोण होता हे मला माहीत नव्हते. पण त्याने हे घाणेरडे कृत्य का केले असेल? जर माझा नवरा आणि माझ्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली तर ते मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या आईवडिलांच्या घरी पाठवतील आणि माझ्या आईवडिलांनी पहिल्याच दिवशी मला परत घरी आलेले पाहिले तर ते शॉकमध्येच मरतील. या एका गोष्टीमुळे काहीही होणार होतं, म्हणून मी तोंड बंद ठेवलं होतं. पण माझ्या हृदयाची आणि मनाची अवस्था शब्दात व्यक्त करणं कठीण होतं. आयुष्य इतकं अवघड होईल असं वाटलंही नव्हतं. मी माझ्या नवीन आयुष्याची स्वप्ने घेऊन या घरात आले होते. पहिल्या रात्रीच कुठल्या तरी क्रूर व्यक्तीने माझ्या डोळ्यातून ती स्वप्ने हिसकावून घेतली आणि मला संकटांच्या आणि अपमानाच्या आगीत फेकून दिले. माझा आनंद हिरावून घेतला होता. माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते. मी माझे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून माझा चेहरा पाहून कोणीही वास्तवापर्यंत पोहोचू नये. माझ्या पतीने त्याचा पती होण्याचा हक्क वसूल केला होता आणि मला विचारत होता की काय झालं, तू आनंदी का दिसत नाहीस? मला माझ्या ओठांवर खोटे हसू आणायचे होते, पण तेही येत नव्हते. मग मी बहाणा केला की मी माझ्या आईवडिलांना मिस करत आहे, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. त्यानंतर आम्ही दोघे फ्रेश होऊन बाहेर पडलो.
मी बाहेर गेल्यावर माझ्या सासूबाईंनी मला तिच्याजवळ बसवले आणि एक जड घागरा घालायला दिला आणि बरेच दागिनेही दिले. मी ते घातले आणि माझी नणंद माझा मेकअप करत होती आणि मी दुःखी मनाने तयार होत असतानाच माझ्या आत युद्ध चालू होते असे मला वाटत होते. हे तर देवाचेच आभार की माझा नवरा खूप आनंदी होता. तो इतका आनंदी होता की त्याच्या आधी हा अधिकार दुसऱ्यानेच घेतला आहे हे त्याला कळूच शकले नाही आणि तेही चुकीच्या पद्धतीने. मला तयार करून सर्व पाहुण्यांसमोर आणले गेले. तिथे अनेक महिला व पुरुष बसले होते. त्यात काही आमचे नातेवाईक व काही घरचेच लोक होते. मी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलाचे चेहरे काळजीपूर्वक पाहत होते आणि त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते की रात्री माझ्याशी ते चुकीचं कृत्य करणारा माणूस कोण होता. पण ती व्यक्ती कोण आहे हे मला समजू शकले नाही. मी लोकांचे चेहरे आणि त्यांची डोळे वाचण्याचा प्रयत्न करत राहिले. नंतर 2 लोकांना पाहून मला संशय आला, कारण ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते आणि त्यांच्या ओठांवर हलके हसू उमटले. मला असे वाटत होते की या दोघांपैकी एकानेच माझ्या नवऱ्याच्या गैरहजेरीचा गैरफायदा घेणारी व्यक्ती आहे. रात्रीच्या अंधारात त्याने माझ्या इज्जतीला हात लावला आणि दुःखाची गोष्ट म्हणजे मी काहीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मी विचार करत होते की तो माझा नवरा आहे आणि त्याचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मी आयुष्यभर माझ्या नवऱ्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवलं आणि इतर कोणत्याही मुलाशी कधीही संबंध ठेवला नाही. पण लग्न होताच माझ्यासोबत ही जी घटना घडली होती याबद्दल मी कोणाला काही सांगूही शकत नव्हते. या विचारात मी रात्रंदिवस घालवत होते, पण मी माझ्या पतीसमोर हे व्यक्त केले नाही. माझ्यासोबत काय भयंकर घटना घडली आहे. काही दिवसांनी पुन्हा माझ्या खोलीतील लाईट बंद झाला आणि कोणीतरी आत आले. माझे हृदय वेगाने धडधडायला लागले. मला काहीतरी अनुचित घडत आहे असे वाटत होते. मी घाबरले आणि कोण आहे असे विचारले. मग त्या व्यक्तीने माझ्या तोंडावर हात ठेवला, मला पलंगावर फेकले आणि माझ्यावर चढला. आता मला समजले की हा माझा पती नाही, उलट तोच माणूस होता ज्याने माझ्यावर लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्रूरपणा केला होता. मला रडायचे होते, किंचाळायचे होते, पण त्याचा हात माझ्या तोंडावर घट्ट होता, जो माझा आवाज दाबत होता. मी त्याचा हात खूप जोरात चावला, मग तो जोरात किंचाळला. त्यानंतर त्याने मला एक जोरदार कानाखाली मारले. त्याने माझ्या चेहऱ्यावर प्रहार केला. त्याने मला खूप जोरात मारल्यानंतर मी क्षणभर भान गमावून बसले. त्यामुळे तो माझ्यावर अत्याचार करत राहिला. माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते. मला त्याला माझ्यापासून दूर करायचे होते. त्याला मला सांगायचे होते की मी अशी मुलगी नाही, माझं सर्व काही माझ्या नवऱ्यासाठी आहे, माझ्याशी इतके वाईट वागू नकोस. पण तो माणूस खूप क्रूर होता. त्याला हे अजिबात कळत नव्हते आणि तो क्रूर माणूस मला खूप त्रास देत होता. मला माहीत नाही यावेळी माझा नवरा कुठे होता. मी माझ्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करत होते. मनातल्या मनात मी त्याला हाक मारत होते आणि मी देवाला प्रार्थना करत होते की माझा नवरा खोलीत यावा. पण तो कुठे गेला होता हे मला माहीत नव्हते. त्या माणसाने माझा नाश केला होता. मी रडतच होते आणि या स्थितीत बेडवर पडून राहिले. माझे शरीर थरथरत होते. काही क्षणानंतर मला शुद्ध आली म्हणून मी धावत बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतले आणि स्वतःला घासून घासून साफ करत होते. तो माणूस कोण होता हे मला माहीत नव्हते. त्याचा चेहरा मला दिसला नव्हता. तो परत परत माझा वापर करत होता. बराच वेळ शरीर स्वच्छ करून झाल्यानंतर मी बाथरूममधून बाहेर आले. माझा नवरा माझ्यासमोर अस्वस्थ चेहऱ्याने बसला होता. मी पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि त्याच्याजवळ बसून त्याला विचारले, तुम्ही ठीक आहात ना? तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या गोष्टीची चिंता आहे? माझा नवरा म्हणू लागला, मला कळत नाही त्याला काय झालंय. मला तर काहीच समजत नव्हते. रात्रीपर्यंत तो एकदम बरा होता. आज मी गेलो तेव्हा अचानक त्याची प्रकृती इतकी बिघडली की त्याला अजिबात भान येईना. हे ऐकल्यावर मला विचित्र वाटलं. मनात वेगवेगळे विचार येत होते. पहिल्या रात्री माझा नवरा गेला होता तेव्हा त्याच्या मित्राचा अपघात झाला होता आणि आज अचानक त्याच्या मित्राची तब्येत बिघडली होती. मला वाटले की या सर्व गोष्टींमागे एकच माणूस आहे आणि तोच माणूस जो माझ्या नवऱ्याच्या गैरहजेरीत माझ्याकडे येऊन माझा गैरफायदा घेत आहे. मी पूर्ण अवाक झाले. त्याने माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, जर तुला तुझ्या आईवडिलांची जास्त आठवण येत असेल तर मग मी तुला घरी घेऊन जातो. पण मी नाही मध्ये मान हलवली. मी डोळे मिटले आणि नवऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवले. माझे मन खूप रडत होते. मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटत होते. मी कुठे अडकले होते? लग्नापूर्वी माझे आयुष्य किती चांगले होते आणि आता माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. खूप दिवस झाले होते. मला माझ्या आईवडिलांची, मित्रांची, माझ्या घराची खूप आठवण येत होती. मला इथून कसं तरी माझ्या घरी जाऊन माझ्या कुटुंबासोबत राहायचे होते. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं, जो माझ्याकडे बघत होता. मी त्याच्याकडे बघत म्हणाले, मला माझ्या कुटुंबियांची खूप आठवण येत आहे. मला घरी जायचे आहे. मी माझ्या आईवडिलांना खूप मिस करत आहे. हे ऐकून तो म्हणाला,
सध्या तू तुझ्या आईवडिलांकडे जाण्याचा हट्ट करत आहेस. मी तुला इतक्या लवकर जाऊ देऊ शकत नाही. माझ्यासोबत थोडा वेळ घालव. त्यानंतर मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी सोडीन. पण मी त्याला अडवलं आणि म्हणाले की तुम्ही आत्ताच सांगत होते तुम्हाला मला घेऊन जायचे आहे. आता जर मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नाकारत आहात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पण त्याच्याकडे बघून मला जाणवत नव्हते की तो मला माझ्या घरी घेऊन जाईल. म्हणून मी त्याला विनवणी करू लागले आणि म्हणाले, प्लीज नाही, माझ्याशी असं करू नका. मी तुमचीच आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला घेऊन या. पण तुर्तास मला माझ्या आईवडिलांकडे जाऊ द्या. माझे मन अनेक समस्यांमध्ये अडकले आहे. मला माझ्या प्रियजनांसोबत काही दिवस राहायचे आहे. माझ्याकडून हे ऐकून माझे पती अस्वस्थ झाले. माझ्या मानेवर हात ठेवून त्यांनी मला विचारले, तुला काय झाले आरती? तू बरी आहेस ना? कसल्या गोंधळाबद्दल बोलत आहेस? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? की माझ्या आईकडून काही चुकले आहे? मी पटकन माझ्या जागेवरून उभी राहिले. मला एक वेगळीच काळजी वाटू लागली होती. तो काही गैरसमजाचा बळी होऊ नये. तर मी लगेच नाही मध्ये मान हलवली आणि म्हणाले, नाही नाही, असं काही नाही. मी सांगते की मला फक्त माझ्या आईवडिलांची आठवण येत आहे, बाकी काहीही नाही. हे ऐकून माझा नवरा शांत झाला आणि म्हणू लागला, ठीक आहे, मी तुला सकाळी तुझ्या आईवडिलांच्या घरी सोडतो. पण तुर्तास तरी कृपया मला तुझा वेळ दे. असं म्हणत त्याने मला घट्ट मिठी मारली आणि माझ्यावर वर्चस्व गाजवले. माझे हृदय एका वेगळ्याच द्विधा मनस्थितीत होते. मी माझ्या पतीशी विश्वासू नव्हते. तो असूनही दुसरा कोणीतरी पुरुष माझ्या शरीराचा मालक झाला होता आणि हे फक्त मलाच माहीत होते. पण माझ्याशी हे कृत्य करणाऱ्या माणसालाही मी ओळखत नव्हते. पण मी ठरवले होते की आता मी त्या माणसाला कोणत्याही किमतीत शोधून काढणार, कारण मला या दलदलीत रोज गुंतायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नवऱ्याने मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडले होते. घरी आल्यावर मी आईच्या छातीशी मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. मला माहीत नाही की तिच्या छातीला मिठी मारल्यावर मला का रडू येत होते. मलाच कळत नव्हते. माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. मी तिच्या मांडीवर डोके ठेवून पडले. आई माझ्या डोक्याला हात फिरवू लागली आणि म्हणाली, सर्व काही ठीक आहे ना? तू असं का रडत होतीस? आम्ही तुझे लग्न केले आहे. मला सांग, काय झाले? काही अडचण असेल तर सांग. आम्ही आमच्या जावयाशी बोलू. पण मी तुला कसं सांगू की कसल्या त्रासात होते मी? तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी शांतपणे झोपले. मला कळलेच नाही कधी मला झोप लागली. संध्याकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मी बेडवर उपस्थित होते. मी उठले आणि खोलीतून बाहेर आले. माझी आई माझ्यासाठी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. मी तिच्याकडे जाऊन उभी राहिले आणि तिच्याशी बोलू लागले आणि तिच्या मनातील शंका दूर करू लागले की तुमच्यापासून विभक्त होण्याने मी खूप रडत आहे, बाकी काहीही नाही. पण ती माझ्यावर संशयास्पद नजरेने बघत होती आणि एकच सांगत होती, नाही, तू माझ्याकडून काहीतरी लपवत आहेस. माझी मुलगी इतकी कमकुवत नव्हती की ती एवढं रडेल. ती तर खूप धाडसी होती. पण आज तुझ्या एवढ्या रडण्याने मला स्वतःलाच त्रास झाला आहे. काही अडचण असेल, तुला काही त्रास असेल तर सांग बेटा. आम्ही तुझं लग्न केलं आहे, तुझा खून नाही केला. तुझे नाते आजही आमच्यासोबत तसेच आहे. हे शब्द तिच्या तोंडून ऐकून माझे मन आनंदाने भरून आले आणि मी तिला लहान मुलाप्रमाणे मिठी मारली. आणि यावेळीही मी तिला काहीच बोलले नाही. काही गोष्टी न बोललेलेच बरे. आपले मौन आपल्यासाठी चांगले असते. खोलीत आल्यावर मी लग्नापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार करत होते. कोण आहे तो माणूस जो मला त्याच्या नजरेत ठेवत होता? पण मला माझ्या लग्नात असा एकही माणूस दिसला नाही जो माझ्याकडे पाहत होता. हो, खूप लोक माझ्याजवळ आली. लोकांनी माझ्याकडे येऊन मला आशीर्वाद दिले. पण असा कोणीही माझ्याजवळ आला नाही ज्याने मला काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव करून दिली. मी सतत 2 दिवस त्याचाच विचार करत राहिले. हे 2 दिवस मी प्रत्येक क्षणाच्या आठवणीत घालवले. माझा नवरा संध्याकाळी मला घ्यायला येणार होता, म्हणून मी त्याच्यासाठी तयार झाले. माझ्या आईने खूप चांगली तयारी केली होती. ते आल्याबरोबर आम्ही जेवण केले आणि मी माझ्या पतीसोबत घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, आता तू खुश आहेस का? आता तुला कशाचीच काळजी नाही ना? मी नाही मध्ये मान हलवली आणि मला जाऊ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू लागले. त्याने मला छातीशी मिठी मारली आणि म्हणाला, यार, मला तुझी खूप आठवण येत होती. हे 2 दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले आहेत. तर मला त्याच्या बाहूमध्ये खूप आराम वाटत होता. त्याच्या प्रत्येक भावना मला आरामदायी वाटत होत्या. त्या उलट त्या हैवानाच्या भावनेत इतका हळुवारपणा नव्हता. नवऱ्याच्या आश्रयाला गेल्यावर मला फक्त स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद वाटत होता. आज रात्री माझा नवरा त्याचं प्रेम इतक्या प्रेमाने व्यक्त करत होता. क्षणार्धात मला सारं खरं सांगावंसं वाटलं की त्याच्याशिवाय माझं दुसऱ्या कोणाशी तरी नातं आहे. पण हे सगळं जबरदस्तीने घडलं होतं. हो, पण मी घाबरले होते. मी सांगितले असते तर माझे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकले असते. माझा नवरा जो सध्या माझ्यावर खूप प्रेम करत आहे
त्याने ते केले नसते. उलट मला त्याच्या घरातून हाकलून दिले असते. मी रात्रभर त्याचा हा सगळा विचार करत होते आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझा नवरा माझ्याजवळच झोपला होता. मी उठायला सुरुवात केल्यावर त्याने मला पुन्हा एकदा त्याच्याकडे खेचले आणि माझ्यावर त्याच्या भावनांचा वर्षाव सुरू केला. दुपारी 2 वाजता आम्ही लोक खोलीतून बाहेर आलो होतो. माझ्या सासूबाई आम्हा दोघांकडे पाहून हसत होत्या. ती खूप छान बाई होती. खूप हळुवारपणे वागायची. तिच्याकडे बघून मला माझ्या आईसारखंच वाटत होतं. आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो होतो. माझा नवरा हसत होता आणि माझ्या शेजारीच बसलेला होता. आज माझा नवरा व पूर्ण कुटुंबीय घरी उपस्थित होते. नाहीतर मला माझी एकच नणंद भेटली होती. माझे 2 दीरही माझ्यासमोर बसले होते आणि हसत होते. हे तर तेच लोक होते ज्यांना पाहून मला त्यांच्यावर संशय आला होता. पण जेव्हा माझ्या सासूबाईंनी मला त्यांची ओळख सांगितली तेव्हा मी गप्प बसले आणि माझ्या मनातील त्या दोघांवरचा संशय संपवला होता. कारण कोणताही दीर आपल्या बहिणीसोबत असे घाणेरडे काम करू शकत नाही. लगेच विधी करण्याचा आवाज आला. इथे एक विधी केली जात होती. दीराने आपल्या बहिणीला आपल्या स्वतःच्या हाताने खीर खायला घालायची असते. आधी माझे मोठे दीर माझ्या जवळ आले आणि मला त्याने 1 चमचा खीर खाऊ घातले. मला काय झाले ते मला कळलेच नाही. मी त्याच्या हाताकडे लक्षपूर्वक पाहू लागले. तो माणूस जो लग्नाच्या पहिल्या रात्री पहिल्यांदा माझ्याजवळ आला होता त्याच्या अंगावर खूप केस होते. मला तो क्षण आठवला. मी त्याच्या केसाळ हातांकडे खूप खोल डोळ्यांनी पाहत होते आणि त्या रात्री माझ्याजवळ आलेल्या माणसाला ओळखायला मला एकच क्षण लागला होता. त्याने मला 1 चमचा खीर खायला दिली आणि परत त्याच्या जागेवर हसत मुखाने जाऊन बसला. मी माझ्या जागेवर बसले होते पण मी बर्फासारखी कडक झाले होते. आणि जेव्हा माझा दुसरा दीर माझ्याकडे आला आणि जेव्हा त्याने 1 चमचा खीर माझ्या तोंडाजवळ ठेवली तेव्हा मला त्याचा हात दिसला. मला आश्चर्य वाटले की त्या रात्री मी त्या जनावराच्या हातावर चावा घेतला होता. ती खून माझ्या धाकट्या दीराच्या हातावर होती. म्हणजेच ते दोघे भाऊ एक रात्र माझ्याजवळ आले होते आणि त्याने माझ्यावर अन्याय केला. तो दुसरा कोणी नसून माझे स्वतःचे दीर होते. म्हणजेच माझ्या नवऱ्याचे धाकटे भाऊ होते. माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते आणि त्याच क्षणी मी माझ्या जागेवरून उभी राहिले आणि एक जोरदार चापट मी त्याच्या गालावर दिली. या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि आपल्या जागेवर उभे राहिले. जे काही क्षणापूर्वी सर्वांच्या चेहऱ्यावर एक हसू होते आता तिथे फक्त आश्चर्यच होतं. मग माझा नवरा मला मागे करत म्हणाला, ही काय कृती आहे? तू माझ्या भावावर हात का उचललास? मी रडत रडत सर्व काही सांगितले की तुमच्या अनुपस्थितीचा फायदा घेत तुमच्या दोघी भावांनी माझ्यासोबत हे दुष्कृत्य केले आहे. माझ्या सासूबाईही तोंडावर हात ठेवून आश्चर्यचकित अवस्थेत उभ्या होत्या. तर माझ्या नंदांचीही तीच अवस्था होती. माझ्या नवऱ्याने आपल्या दोघी भावांकडे संतप्त नजरेने पाहिले. ते शांतपणे तिथे उभे असलेल्या त्यांच्याकडे बघून माझा नवरा रागेने विचारू लागला, ही कृती तुम्हा दोघांचीच आहे का? त्यांनी लगेच नकार द्यायला सुरुवात केली आणि नाही म्हणून मान हलवायला सुरुवात केली. पण त्यांचे चेहरे संपूर्ण वास्तव सांगत होते आणि माझे पती आणि त्यांचे आई वडील दोघी भावांना चांगलेच ओळखत होते. त्यामुळे कदाचित त्यांना समजले असेल की चूक या दोघांचीच आहे. तू तुझ्या दीरावर खोटा आरोप केला आहेस असे मला कोणीच सांगितले नाही. उलट सगळ्यांनीच मला साथ दिली आणि माझी अडचण आणि वेदना समजून घेतल्या. मला वाटत होतं की मी जे सांगेन त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. माझा नवराही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्याच्या भावांना पाठिंबा देईन. मी चुकीचे होते. माझी स्थिती या प्रकरणाची साक्ष देत होती. मी माझ्या पतीला सर्व काही सांगितले. माझे पती माझ्याकडे हात उंचावून माफी मागू लागले. आम्हाला माफ कर, आमच्याकडून चूक झाली आहे. माझे पती संतापले होते. माझ्या पतीने मला सांगितले की आता आपण इथे राहू शकत नाही. ज्या घरात माझ्या पत्नीची इज्जत धोक्यात आहे त्या घरात आपण राहणार नाही. अशा प्रकारे आम्ही वेगळ्या घरात शिफ्ट झालो. पण आजही मी तो प्रसंग विसरू शकत नाही. माझे पती प्रत्येक वेळी माझी माफी मागतात कारण त्यांच्या भावांनी माझ्यावर केलेल्या चुकीमुळे त्यांना अपराधी वाटते. मी त्यांना समजावले की यात तुमचा काहीही दोष नाही, तुमच्या भावांचा दोष आहे. मी त्यांची वहिनी आहे असे त्यांना वाटले नाही आणि वहिनी ही आईसारखी असते. मी त्यांच्या मोठ्या भावांची पत्नी आहे. परंतु त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केला नाही आणि स्वतःच्या घरातच क्रूरता केली. जरी आता त्यांनाही त्यांच्या चुकीची खूप लाज वाटत होती पण आता पछतावा करून काहीही उपयोग नाही. माझी सासू आणि माझ्या नंदा माझ्या घरी येतात आणि नेहमी माझी माफी मागतात. त्यांचं माझ्याशी वागणं खूप चांगलं होतं. मी त्या सर्व गोष्टी विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण ते माझ्या सामर्थ्यात नव्हते. पण तरीही मी माझ्या नवऱ्याला आजपर्यंत कळू दिले नाही की मला त्या गोष्टींचे किती दुःख आहे आणि आजपर्यंत मी तो वाईट काळ विसरू शकले नाही. कारण मला माहीत होते की माझ्या पतीला या गोष्टीचा खूप त्रास होतो. माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा. तो मला आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायचा. आता आम्हाला एक सुंदर मुलगी आहे. त्यामुळे आम्ही दोघे नवरा बायको खूप आनंदी आहोत आणि आमच्या सामान्य जीवनात परत आलो आहोत.
त्या दिवसानंतर माझ्या पतीने त्यांच्या भावांचा चेहरा पुन्हा पाहिला नाही किंवा माझे पती त्यांच्याशी कधीही बोलले नाहीत. त्या दिवसानंतर मी माझ्या दिरांचा चेहराही पाहिला नाही. माझ्या नवऱ्याला त्यांच्याशी काहीही देणे घेणे नव्हते आणि ते लोक त्याच लायकीचे होते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.